इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष अजूनही सुरूच आहे। हमासने केलेल्या हल्ल्यामध्ये 21 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला। हमासचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला दिलाय। हमासच्या हल्ल्यामध्ये झालेल्या इस्रायली सैनिकांच्या मृत्यूवरून त्यांनी हा कडक शब्दातला इशारा दिलाय। चीनच्या झेनजियांग प्रांतामध्ये भूस्खलन झालं होतं, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला याची माहिती कळतेय। मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्यांचं बचाव कार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। म्यानमारमध्ये लष्करी विमानाला अपघात झाला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। दुर्घटनेमध्ये 8 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भारत हा संयुक्त राष्ट्राचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे। जगात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी भारताने नेतृत्व करावं असं आवाहन युनोतील आमसभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केलंय। ऑस्कर 2024 साठीची नामांकनं जाहीर झालेली आहेत। सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ओपनहायमर, बार्बी, पुअर थिंग्स, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून, नेपोलियन द मेस्ट्रो यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे। अबुधाबीमधील अल नहान राजघराणा जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब ठरलंय। या कुटुंबाची एकूण संपत्ती 25,38,666 कोटी रुपये इतकी आहे।